सायंकाळची चहा बंद केली आहे, पण आज मात्र मी घेणार आहे. कारण घरामध्ये कामवाले काही लोकं आलेले आहेत. त्यांच्यासाठी चहा बनवायची होती. म्हटलं चला आपल्यासाठी थोडीशी बनवूनच घेऊया. गुळाचा चहा बनवते तर चहा खराब होत नाही का? अशा बऱ्याच वेळा कमेंट्स येतात. तर पहा, सगळी चहा बनवून घ्यायची आणि लास्टला गुळ ॲड करायचा आणि मग त्यानंतर गॅस लगेच बंद करून द्यायचा आणि बस चहा तयार. आज मी बऱ्याच दिवसानंतर घेतलेले पिठलं बनवते. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. जसं तुम्ही पाहिलं, कांदा आणि लसूणची पेस्ट जी होती ना, ती मी छान तेलामध्ये परतून घेतली. त्यानंतर सगळे सुके मसाले ॲड केले. मसाला थोडा जास्तच टाका, कारण झणझणीत खूप छान लागतं. थोडंसं पाणी टाकून मसाले शिजवून घेतले होते. त्यानंतर जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं टाकायचं. एक उकड काढायची आणि हे पाणी असं पातेल्यामध्ये साईडला काढून घ्यायचं आणि उरलेल्या थोड्याशा पाण्यामध्ये थोडं थोडं चण्याचं पीठ ऍड करत मस्त मिक्स करत जायचं. ही प्रोसेस जरा थकवणारी आहे, पण ह्याच प्रोसेसमुळे जे पिठलं बनतं ना, त्यालाच म्हणतात मग घेरलेलं पिठलं. बाकी प्रोसेस तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच आहे. आणि चला 20 मिनिटं छान कमी आचेवर शिजवून घ्यायचं. मस्त पिठलं बनून तयार होऊन जातं. भाकर असो, चपाती किंवा राईस, आवडीनुसार कशासोबतही खा. टेस्ट एक नंबर असते. एक एक करून जेवण झालेत आमचे आणि अजूनही घरामध्ये काम चालू होतं. फायनली तो मनुष्य घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही आता पहा की घरामध्ये धूळ एवढी झाली आहे. तसं तर उद्या पण होणार आहे, म्हणून मला एवढं काय नीटनेटकं क्लीन करायचं नाहीये. पण असंच घर ठेवून आपण झोपू शकत नाही, म्हणून म्हटलं चला जेवढी वरवरची धूळ आपल्याला काढता येईल ना तेवढी काढून घेऊया. आधी झाडू मारला, त्यानंतर मशीन यूज केलं. पण पियाची मात्र माझ्यावर विशेष कृपा होती, म्हणून घर तिने पुसून काढलं छान. माझा किचन पण आवरायचा बाकी होता. म्हटलं चला पिया पुसते तोवर छान किचन क्लीन करून घेते. फायनली उशीर झालाय आज, पण घरातली सगळी कामं करून झालेली आहेत. आता घरात एवढी धूळ झाली होती, म्हटलं माझ्या केसांमध्ये झालीच असेल तर उद्या हेअर वॉश करायचा होता, म्हणून आज मस्त इथे केसांना तेल लावून घेते. आणि अशा पद्धतीने झाला आमचा आजच्या दिवसाचा शेवट. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.